10वी नंतर जर तुम्हाला इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. 16वं शतक होतं आणि या 16व्या शतकामध्ये 4 वंशजांनी जगावरती राज्य केलं. फ्रेंच, पोर्तुगीज, डच आणि ब्रिटिश. कारण होतं यांनी समुद्रावरती राज्य केलं. समुद्रावरती बंधारं उभा केली, जहाजं निर्माण केली आणि जगावरती राज्य केलं. आज 21वं शतक आहे आणि या 21व्या शतकामधला समुद्र आहे, इंटरनेट, टेक्नॉलॉजी अर्थातच अभियांत्रिकी आणि या क्षेत्रामध्ये जर तुम्हाला करिअर करायचं असेल तर 10वी नंतर तुम्हाला 11वी-12वी सायन्स करावं लागतं आणि 11वी-12वी सायन्समध्ये तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स या विषयासह तुम्हाला उत्तीर्ण होणं गरजेचं असतं. त्याचबरोबर स्टीव्ह जॉब असं म्हणतात, की IIT म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ही जगभरातील अभियंत्यासाठी एक खाण आहे आणि इथून जर तुम्हाला इंजिनिअरिंग करायचं असेल तर तुम्हाला ही परीक्षा द्यावी लागते. त्यामध्ये मेन्स आणि ॲडव्हान्स. IIT, NIT, ट्रिपल IIT आणि गव्हर्नमेंट फंडेड टेक्निकल इन्स्टिट्यूट या संस्थांमध्ये तुम्ही तुमचं करिअर करू शकता. महाराष्ट्रामध्ये असणारे जे इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, त्यामध्ये प्रायव्हेट कॉलेज, गव्हर्नमेंट कॉलेज आणि ऑटोनॉमस कॉलेज यामधून जर तुम्हाला इंजिनिअरिंग करायचं असेल, तर तुम्हाला MST CET नावाची परीक्षा द्यावी लागते. म्हणजे पहा, की जर तुम्हाला इंजिनिअरिंग करायचं आहे, तर फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स आणि JEE आणि MST CET ही परीक्षा देणं तुम्हाला गरजेचं आहे. म्हणजे पहा, की तंत्रज्ञानाच्या माध्यमातून युवा पिढी ही देशाला सक्षम बनवत आहे, राष्ट्र निर्माण करत आहे, असं विधान माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम सरांनी केलेलं आहे. म्हणजे पहा, जर तुम्हाला इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये करिअर करायचं असेल आणि या क्षेत्राविषयीची जर अधिक माहिती तुम्हाला हवी असेल, तर खाली दिलेले जे नंबर तुम्हाला पाहायला मिळतात, त्या नंबरवरती कॉल करा आणि अधिक माहिती मिळवा आणि अमर्याद संधी असणाऱ्या या क्षेत्रामध्ये तुमचं करिअर घडवा. धन्यवाद.